जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. कलसीकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि पहिल्या वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो. ख्रिस्ताबरोबर पुनरुत्थित होण्याचे परिणाम. म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेला आहात, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसलाय तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा. वरील गोष्टीकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू नका. कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. आपले जीवन जो ख्रिस्त प्रगट केला जाईल, तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर गौरवात प्रगट केले जाल. वाचलेले वचन देवा आशीर्वादी करो. तर ह्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं की तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेला आहात, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जिथे बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा. आणि खरोखर आजचा हा समाज, आजची जगाची परिस्थिती आहे, प्रत्येक व्यक्ती जगातल्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, जगातल्या गोष्टीकडे लक्ष देत आहे, जगातल्या परिस्थितीमध्ये एकदम एकचित्त झालेलं आहे. परंतु आज आम्हाला देवाचं वचन सांगतं स्पष्टपणे की वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा. वरील गोष्टी म्हणजे देवाच्या ज्या बायबलमध्ये लिहिलेल्या आहेत त्या वरील गोष्टी आम्हाला मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. वरील गोष्टी म्हणजे आध्यात्मिक कृपादान, वरील गोष्टी म्हणजे ख्रिस्ताने दिलेलं सार्वकालिक जीवन, वरील गोष्टी म्हणजे प्रार्थनेमध्ये, पवित्र आत्म्यामध्ये आम्हाला वाढायचं आहे. आणि खरोखर इथं 2रं वचन सांगतं की वरील गोष्टीकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू नका. पृथ्वीवरीलच्या गोष्टीच्या मागे आज लोक आहेत आणि देवाच्या वरील जे काही गोष्टी आहेत त्याच्यापासून लोक माग गेलेले आहेत. आणि परमेश्वराच्या ज्या गोष्टी आहेत पवित्र, त्या आम्हाला मिळवल्या पाहिजे आणि देवाच्या मध्ये आम्हाला वाढलं पाहिजे, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला वाढलं पाहिजे. कारण तुम्ही मृत झालात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. हो, आम्ही पापामध्ये मृत झालो होतो आणि परंतु आमचं जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेलं आहे. आपलं जीवन जो ख्रिस्त प्रगट केला जाईल तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर गौरवात प्रगट केले जाल. म्हणजे जेव्हा ख्रिस्त येईल तेव्हा आम्ही त्याच्याबरोबर गौरवामध्ये प्रगट केले जाऊ. आणि खरोखर ह्या छोट्याशा वचनाद्वारे देवबाप तुम्हाला आणि मला आशीर्वाद देऊ. आमेन.